नमस्कार. मी वैद्य इंदिरा साठे आपणा सर्वांचं वात्सल्य गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनलला स्वागत करते. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा, कारण ह्या व्हिडिओच्या शेवटी आम्ही सुतिका किट बद्दल माहिती दिलेली आहे. सुतिका किट म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर आईच्या आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी. गर्भसंस्कार करणे म्हणजे बाळाचा सर्वांगीण विकास करणे असा त्याचा अर्थ होतो. परंतु काही जण गर्भसंस्कार करणे म्हणजे फक्त बाळाचा बौद्धिक विकास करणे असा त्याचा अर्थ करून घेतात, परंतु तसं नाहीये. बाळाचा इंटेलेक्च्युअल कोशंट, फिजिकल कोशंट, इमोशनल कोशंट व सोशल कोशंट हे चारही कोशंट योग्य प्रकारे डेव्हलप हवेत, म्हणजे त्याचा सर्वांगीण विकास होतो. इंटेलेक्च्युअल कोशंट म्हणजे काय हे आपण पाहूयात. इंटेलेक्च्युअल कोशंट म्हणजे बाळाचा IQ, म्हणजेच बाळाची विचार करण्याची क्षमता, एखाद्या प्रश्नाला उत्तर देण्याची त्याची क्षमता, त्याबद्दल त्याचे असणारे प्रेडिक्शन्स व त्याचे लॉजिकल थिंकिंग. इंटेलेक्च्युअल कोशंट मध्ये त्याचा लॉंग टर्म मेमरी व शॉर्ट टर्म मेमरी याचाही विचार केला जातो. इमोशनल कोशंट. इमोशनल कोशंट म्हणजेच त्याचा भावनिक अंक, म्हणजेच स्वतःच्या भावना योग्य प्रकारे समजून घेणे, इतरांच्या भावना समजून घेणे, आपल्या भावना योग्य प्रकारे एक्सप्रेस करता येणे, पॉझिटिव्ह विचार करणे, स्ट्रेस कमी करणे, इतरांशी भावनिक दृष्ट्या योग्य प्रकारे संवाद साधता येणे, चॅलेंजेस एक्सेप्ट करणे व आपले जे काही फेलियर्स आहेत ते पचवता येणे गरजेचे असते. हे सर्व गोष्टींचा विचार इमोशनल कोशंट मध्ये केला जातो. फिजिकल कोशंट. फिजिकल कोशंट म्हणजे त्याची शारीरिक स्थिती, म्हणजे त्याचे स्वास्थ्य. आपले शारीरिक स्वास्थ्य योग्य प्रकारे ठेवून आपलं जे डेली रुटीन आहे ते स्मूथली करता येणे गरजेचे असते. सोशल कोशंट. सोशल कोशंट म्हणजे समाजात असणारी स्थिती, आपले सोशल कॉन्टॅक्ट, योग्य प्रकारे सोशल कॉन्टॅक्ट निर्माण करता येणे व ते लॉंग टर्म पर्यंत टिकवता येणे गरजेचे असते. जर एखाद्या मुलाचा इंटेलेक्च्युअल कोशंट खूप हाय असेल व इमोशनल कोशंट, फिजिकल कोशंट आणि सोशल कोशंट हे त्या प्रमाणात जर लो असतील तर अशी मुले फक्त अभ्यासात हुशार असतात, परंतु त्यांना त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या कठीण परिस्थितींना सामोरे जाऊ शकत नाहीत. कोणतेही प्रकारचे टेन्शन असेल तर अशी मुलं डिप्रेशन मध्ये किंवा अंडर स्ट्रेस आयुष्य जगतात. पण जर इंटेलेक्च्युअल कोशंट कमी असेल व इमोशनल, फिजिकल कोशंट आणि सोशल कोशंट जर हाय असतील तर अशी मुले आनंदी आयुष्य जगू शकतात व यशस्वी आयुष्य जगू शकतात. पण जर आपण असा विचार केला की इंटेलेक्च्युअल कोशंट, फिजिकल कोशंट, इमोशनल कोशंट व सोशल कोशंट हे जर चारही कोशंट योग्य प्रकारे डेव्हलप्ड असतील तर अशी मुले यशस्वी आयुष्य तर जगू शकतात. बौद्धिक दृष्ट्याही ते खूप हुशार असतात. त्याच पद्धतीने समाजामध्ये ते एक प्रकारची प्रतिष्ठा निर्माण करतात व जगाला शांती आणि प्रेम देऊ शकतात. ते काहीतरी समाजासाठी एकदम योग्य व चांगल्या प्रकारे कार्य करू शकतात. जर आपल्याला ऑलराऊंडर पर्सनॅलिटी हवी असेल तर आपल्याला बाळाचे हे चारही कोशंट योग्य प्रकारे डेव्हलप करता येणे गरजेचे असते व हे फक्त एक आईच करू शकते. बाळ तिच्या पोटात असताना, गर्भाशयात असल्यापासूनच ते हे चारही कोशंट योग्य प्रकारे डेव्हलप करण्याचा प्लॅटफॉर्म ही एक आईच करू शकते. त्यामुळे जर आपल्याला बाळाचा सर्वांगीण विकास करणे गरजेचे असेल व आपल्याला ऑलराऊंडर पर्सनॅलिटी हवी असेल तर आपण योग्य प्रकारे गर्भसंस्कार करून हे चारही कोशंट योग्य प्रकारे डेव्हलप करणे गरजेचे असते. आता हे चारही कोशंट कशा प्रकारे डेव्हलप करूयात हे आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये बघू. आपल्याला मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर आमचं वात्सल्य गर्भसंस्कार हे यूट्यूब चॅनल लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.